अमृता, तुझ्या आयुष्यात स्वामींचं काय महत्व आहे, काय स्थान आहे? त्या क्षणी, त्यावेळेस मला असं वाटत होतं की कदाचित आता स्वामी नाहीयेत माझ्या बरोबर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे ते माझा स्वामी अनुभव. हल्लीच गणराज गजानन हे गाणं माझं रिलीज झालं आणि त्याच्या इंटरव्ह्यूसाठी मी ठिकठिकाणी जात होते. अनेक रेडिओ स्टेशन्समध्ये जायची सुद्धा संधी मला मिळाली. सो एक रेडिओ स्टेशनमध्ये गेले आणि RJ ज्ञानेश्वरी आहे तिथे आणि खूप मस्त वाईब आहे त्या मुलीची. सो आम्ही बसलो आणि ती मला म्हणाली की अमृता, मला मोठा इंटरव्ह्यू करायचा. म्हणजे ठीक आहे, कर, आपण बोलूयात म्हणून. आणि ती खूप सगळं विचारत होती मला, म्हणजे माझं लहानपण कुठे झालं, माझी शाळा, कॉलेज आणि या करिअरमध्ये मी कशी आले, माझा आतापर्यंतचा अनुभव या करिअरमधला, कशी माणसं मिळाली, कशी कुठली माणसं मागे राहिली आणि एक साधारण एक अनुभव जो काही ती मला विचारत होती. आणि विचारता विचारता तिने मला विचारलं की स्वामींचं तुझ्या आयुष्यात काय महत्व आहे? आणि तेव्हा न विचार करता माझ्या डोक्यात जे आलं ते मी बोलून गेले. मी असं काहीतरी बोलले की जेव्हा कोणाला तरी खूप चमत्कार पाहायचे असतात, अनुभवायचे असतात, तेव्हा ते स्वामी चरणी जातात किंवा स्वामी त्यांना बोलवून घेतात. आणि मला असं वाटतं ती जी रील आहे ती खूप जास्त व्हायरल झाली. जवळपास 2000 प्लस त्याच्यावर कमेंट्स आहेत. आणि खरंच सांगते, माझ्या मनात जे होतं आणि जे मी खरंच अनुभवलं स्वामींविषयी, त्या बाबतीत मी तिथे बोलले. आणि अनेक लोक त्याच्यानंतर मला भेटली. त्यांनी मला विचारलं की अमृता, आम्हाला थोडंसं अजून सांग ना, तुझा स्वामी अनुभव कसा होता आणि सगळं. तर मग मी म्हटलं की या गोष्टींकडनं आपण प्रेरणा घ्यायला हवी. आणि ही जी काही लोक विचारतायत किंवा जे काही कमेंट्स मी वाचले आहेत, त्यातनं मी प्रेरणा घेऊन मी म्हटलं चला एक व्लॉग करूयात आणि खरोखरच सांगूयात आपल्या ऑडियन्सला की माझा अनुभव कसा होता, काय होता. सो माझं लहानपण सगळं पुण्यात गेलं. माझ्या बहिणीचं म्हणजे स्कूल आणि कॉलेज. मला आठवतं की दर गुरुवारी माझे पप्पा कितीही काही झालं तरी तिथल्या मठात जायचे. आणि अर्थात जेव्हा मी लहान होते तेव्हा ते मला घेऊन जायचे. फ्रॉक आणि किंवा परकर पुलक घालून मी जायचे, मला आठवतं. त्या मठात शिरल्यानं काय माहिती काय होतं, पण असं वाटायचं की बाहेरचा सगळा आवाज, सगळी गर्दी एकदम शांत झालीये. तिथे इतका पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. आणि तिथे प्रवेश केल्या शेणाने माखलेल्या जमिनीचा सुगंध असायचा, जो मला असं वाटतं माझी चाइल्डहुड कोर मेमरी आहे. आणि मी सांगू शकत नाहीये, तेव्हा मला ते एक्सपिरियन्स व्हायचं, पण मला ते एक्सप्रेस करता यायचं नाही. मला असं व्हायचं की पप्पांना कसं सांगू मला आता जे मी अनुभवतेय ते, की कसं काय शांत झालंय मठात आल्यानंतर, एकदम चिडीचूप आहे सगळं आणि संपूर्ण वातावरण इतकं इतकं शांत, इतकं पावन आहे, हे मी कसं सांगू. सो मला मठात जायला खूप आवडायचं म्हणून तेव्हा. अर्थात त्याच्यानंतर मी मोठी झाले, त्याच्यानंतर पुणं सुटलं आणि त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे राहून गेल्या. सो पुणं सुटलं, मुंबईत आले. एक अभिनेत्री म्हणून स्वतःला घडवायचा, काहीतरी करिअर घडवायचं म्हणून स्ट्रगल सुरू झाला. सगळ्यात आधी मी एक हिंदी सिरियल करत होते आणि त्याच्यासाठी मी अंधेरी ईस्टला घर घेतलं होतं, एक 1 रूम किचन. तिथे मी आणि माझी आई राहायचो. पण तिथून स्टुडिओ खूप जवळ होता, तर कम्युट आमचं खूप छान व्हायचं तिथून. त्यानंतर मग मी अंधेरी वेस्टला शिफ्ट झाले आणि जरा मोठं घर घेतलं. 1 बेडरूम हॉल किचन असं मोठं घर घेतलं. आणि मला तेव्हा कळायचं नाही, पण आता मला जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा कळतं असं की तेव्हा सुद्धा मी स्वामींच्या मठाच्या आसपासच खूप घरं बदलली. तिकडे अंधेरी वेस्टला लोखंडवाल्यात स्वामींचा एक मठ आहे आणि तिकडे आसपास मी अनेक घरं बदलली. कुठेतरी ते पाठीशी होते असं आज मला समजतं. तेव्हा मला अजिबात याची आयडिया नव्हती, कारण तेव्हा यंग होते आणि तेव्हा ना करिअर घडवायचं होतं, खूप धावपळ करायची होती, काम करायचं होतं. सो असा कधी विचारच आला नाही की आपण जसं लहानपणी पुण्यात जायचो मठात तसं इथे जायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत यांचं बोलवणं येत नाही ना, देवाचं बोलवणं येत नाही ना, तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमची पावलं कुठेतरी भटकतच राहतात. पण माहित नाही काय झालं आयुष्यात, खूप उतार चढाव सुरू होते. खूप मी असं म्हणेन की काहीतरी मागायचं होतं देवाकडनं, किंवा काहीतरी पाहिजे होतं, काहीतरी करून दाखवायचं होतं. आणि
ती संधी मिळत नव्हती, ती ऑपॉर्च्युनिटीज त्या मिळत नव्हत्या. आणि आपोआप एक दिवशी आउट ऑफ नोवेअर मला असं वाटलं की मला मठात जायचंय. आणि माझी पावलं जी आहेत ती आपोआप मठाकडे वळू लागली. एकदा गेले, दोनदा गेले. आधी गुरुवारी जायचे आणि त्याच्यानंतर मग काय माहिती काय ओढ लागली, मी दररोज जायला लागले. आणि लिटरली तुम्हाला सांगते की ते मठ अगदी म्हणजे वॉकिंग डिस्टन्स ला होतं. आजही आहे ते, जिथे मी राहायचे तिथून. आणि दररोज जायला लागले. सकाळी 6:30 ते 11:30 पर्यंत मठ सुरू असतं आणि मग 4-4:30ला सुरू होतं ते 9:30 पर्यंत. आणि गुरुवारी तर अर्थातच खूप गर्दी असते. पण माझ्यासाठी मठात जाणं हे हे इतकं सवयीचं होऊन गेलं ना, की मला आता असं वाटलं की की मी का येत नव्हते, मी का आधी मठात येत नव्हते. आणि अचानक मी जायला लागले आणि दररोज जायला लागले. मी जप करायला सुरू केलं. आणि हे मला कधीच माझ्या आई वडिलांनी आता हे असं कर, तसं कर, किंवा कोणी मला सांगितलं असेल की आता आता तू स्वामींचा जप करायला पाहिजेस वगैरे, असं काही झालं नाही. मला नाही माहिती कुठून ती जी काही ताकद आहे आणि जे काही आपण स्वामींविषयी बोलतो किंवा त्यांचा जप करतो, ती ताकद कुठून आली मला माहिती नाही, किंवा ती बुद्धी कुठून आली मला माहिती नाही. आणि मी दररोज जायला लागले. मला माहितीही नाही आत्ताही मी किती अनेक वर्ष तिथे गेलीये, किंवा मी किती अनेक वर्ष आता जॉब करते. मला असं वाटतं की हे होतंच माझ्या आयुष्यात. सो असं म्हणायला हरकत नाही की पुण्यात असताना कुठेतरी, कारण मी मठात जायचे तेव्हा तेव्हा काही कळायचं नाही, की पप्पांनी कुठेतरी स्वामींविषयीचे संस्कार माझ्यावर केले असं म्हणायला हरकत नाही. कारण मी मठात जाते ना, तेव्हा असं वाटतं की हे इथे मी आलीये, हे हे सगळं मी अनुभवलंय आधी. आणि अशा पद्धतीने मी दररोज जायला लागले. आणि स्वामींचं महत्व किंवा त्यांच्यामुळे येणारे जे काही अनुभव आहेत ते खरोखरच का चमत्कारिक आहेत हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास खूप वाढतो. मी एक अभिनेत्री असल्यामुळे, मी एक अशा इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे जिकडे 9 to 5 तुम्हाला जॉब नाहीये, तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवणं इतका गरजेचं आहे. कारण कारण कधी कधी तुम्हाला 2-2 वर्ष काम मिळत नाही. आणि जेव्हा ते काम मिळत नाही तेव्हा तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे. आणि ते बळ मला असं वाटतं की ते बळ मला स्वामींकडनं मिळालं आणि आजही मिळतं. म्हणजे असं नाहीये की की माझ्याकडे खूप काम आहे किंवा मी सतत काम करत असते, पण जेव्हा ते नसतं तेव्हा मी माझी काय असते हे हे मला स्वामींनी दाखवलं. सो ते माझ्यासाठी खूपच चमत्कारिक आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे की सतत जप करत असल्यामुळे कुठेतरी तुम्ही स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल खूप काही शिकता. तुम्हाला स्वामी अशा काही गोष्टी तुमच्या समोर आणतात की त्या फक्त तुमच्यासाठी असतात, त्या फक्त तुम्ही अनुभवू शकता आणि ज्या विलक्षण असतात त्या तुम्हाला खूप काही शिकवून जातात. सो मला असं वाटतं की या संपूर्ण जर्नीमध्ये जेव्हा जेव्हा स्वामींनी मला बोलवून घेतलं, जेव्हा मी जप करायला सुरू केलं, तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास, माझ्यातला विश्वास, माझी त्यांच्यावरची श्रद्धा ही खूप वाढली आणि त्याच्यामुळे बळ आलं. आणि हे माझ्यासाठी अत्यंत मिरॅक्युलस होतं, हे विलक्षण होतं. एक किस्सा तुम्हाला डेफिनेटली सांगायचा आहे मला. मध्यंतरी मी आणि हिमांशू आमचं घर जे आहे ते रेंटवर द्यायचा प्रयत्न करत होतो आणि का माहिती ते रेंटवरती जातच नव्हतं. लॉकडाऊनमुळे त्याचा EMI खूप भारी पडत होता आम्हाला आणि परवडतच नव्हता एका पॉइंटला. सो मग आम्ही डिसिजन घेतलं की आता हे घर आपण खरंच रेंटवर द्यायला पाहिजे. मग कुठेतरी आपल्याला जरा ते बर्डन जे आहे, फायनान्शियल बर्डन, ते कुठेतरी सोपं होऊन जाईल. आणि आम्ही खूप ठिकाणी, खूप एजंट्सला सांगितलं होतं, खूप लोक येऊन घर बघत होती, पण काही त्यातनं काही रिझल्टच निघत नव्हता, ते घरच जात नव्हतं. आणि दर महिना ते EMI देणं म्हणजे बाप रे, खूपच टफ जात होतं. मग एक कपल आलं आणि त्यांनी घर बघितलं आणि 1-2 वीक्स नंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्हाला तुमचं घर घ्यायला आवडेल. आणि आम्ही खुश झालो. आम्ही म्हटलं की चला हुश्शा, आता जरा जे काही रेंटचे पैसे येतील त्यांनी ते EMI जे आहे ते इक्वलाइज होईल. आणि मग रजिस्ट्रेशन वगैरेची प्रोसेस सुरू झाली. आम्ही रजिस्ट्रेशनच्या ऑफिसला गेलो आणि तिकडे ना मी त्यांची जी वाईफ होती त्या माझ्या बाजूला बसल्या होत्या. आणि का माहिती नाही माझ्याही डोक्यात काय आलं, मी त्यांना प्रश्न विचारला की
का तुम्हाला आमचं घर घ्यावंसं वाटलं? कारण अनेक आता जवळपास 1-1.5 वर्ष आम्ही कोणीतरी टेनंट बघत होतो आणि आम्हाला मिळतच नव्हतं. तर त्यांच्या वाईफनी मला सांगितलं की तुमच्या मंदिरात स्वामी समर्थांची मूर्ती होती, फोटो होता, फोटो होता, तो आजही आहे माझ्याकडे. तर तो फोटो बघून मी घर घ्यायचं ठरवलं. आणि ना मी तुम्हाला सांगू शकत नाहीये की त्या क्षणी त्यावेळेस मला असं वाटत होतं की कदाचित आता स्वामी नाहीयेत माझ्या बरोबर आणि ते कुठेतरी लक्ष देत नाहीयेत आणि त्यांना आम्ही ज्या प्रॉब्लेम्समधनं चाललोय त्यांना ते दिसत नाहीये. पण ज्या क्षणी त्यांनी मला हे सांगितलं की ती स्वामींचा तो फोटो बघून आम्ही ते घर घेतलं ना, माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या. म्हणजे मला असं वाटलं की आय एम सॉरी स्वामी, मी तुमच्या बाबतीत असा विचार केला आणि खरोखरच जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही होतात आणि तुम्ही पाठीशी होतात आणि मी डाऊट केलं. सो तो जो डाऊट होता, ते जे सगळे प्रश्न होते माझ्या मनात, ते एका झटक्यात पुसले गेले. आणि मी त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये इतकी ढसाढसा रडत होते, कारण मला माहिती आहे आमच्यासाठी तो काळ इतका डिफिकल्ट होता आणि तो शेवटी सोप्पा केला, तो स्वामींनीच केला. सो असा एक किस्सा असा घडला माझ्या बाबतीत आणि असे अनेक किस्से घडले सो तुमच्याबरोबर ते शेअर करायचा हा हेतू आहे की आपल्याला कितीही वाटलं की स्वामी आपल्याकडे लक्ष देत नाहीयेत किंवा ते बघत नाहीयेत आपल्याकडे किंवा ते नाहीयेत आता पाठीशी, तर असं नसतं. ते कुठून ना कुठून तरी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आपल्या पाठीशी जरूर असतात. आणि हा माझा अनुभव होता, हा माझ्यासाठी घडलेला माझा चमत्कार होता असं म्हणायला हरकत नाहीये. सो तुम्हाला इतकंच सांगेन जाता जाता की कितीही काही झालं तरी त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो अजिबात हलू देऊ नका. तो विश्वास तसाच ठेवा आणि ते खरंच तुमच्या पाठीशी उभे आहेत. ते एकदा तुम्ही त्यांच्या पायाशी तुमचे प्रॉब्लेम्स टाकले ना की ते विसरून जायला शिका. कारण जेव्हा तुम्हाला त्यांची अत्यंत गरज असते तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपात तुमच्या समोर येतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात. अजून एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची ती म्हणजे ही की स्वामींविषयी मला जी काही श्रद्धा आहे, जी काही भक्ती आहे, ही मला माझ्या आईवडिलांनी नाही शिकवली. हा मार्ग मी माझा स्वतः निवडला आणि त्या मार्गावर मी चालायला शिकले. आणि स्वामींनी हात डेफिनेटली धरला, पण ते गिव्ह अँड टेक आहे ॲट द एंड ऑफ द डे. की स्वामी तुमचा हात पकडतात आणि तुम्ही त्याच्यावर त्या मार्गावर चालायचं असतं, पण तो मार्ग तुम्हाला तुमचा शोधायचा असतो. सो जो मार्ग मी निवडला तो तुमच्यासाठी वर्क करेलच असं नाहीये. सो तुम्ही तुमचा मार्ग स्वतःहून निवडायला पाहिजे आणि त्याच्यावरती चालायला पाहिजे. त्यात कधी कधी तुम्ही एकटे असता, कधी कधी तुमची फॅमिली तुमचा साथ देते, पण स्वामी डेफिनेटली तुमची साथ देतात, असा हा माझा अनुभव आहे. सो जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. तुम्हाला कसा वाटला माझा हा अनुभव हे मला कळवा. आणि अतिशय मनापासून मी हा व्लॉग केला आणि मला असं वाटलं की स्वामींविषयी मी तुम्हाला माझा जो काही अनुभव आहे तो सांगायला पाहिजे होता आणि तो मी सांगितला. आणि तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्ही सुद्धा तुमचा एखादा अनुभव असा शेअर करायला हवा तर तो प्लीज कमेंटमध्ये शेअर करा. मला तो वाचायला खूप आवडेल, कारण मी सगळे कमेंट्स वाचते आणि बरोबर रिप्लाय करायचाही प्रयत्न करते. बाकी स्वामी आहेतच. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.